देवगडला जाऊन मी आत्ताच आले आणि आता माझ्या फॅमिली बरोबर मी आता मस्त की कणकवलीला हॉटेलमध्ये जेवायला चाललेली आहे. कुठे चालले थांबा माझ्या लेकाकडनं ऐका. काय रे करण, कुठं चायनीज खायचं आहे का रोटी बिटी खायचं आहे? सगळं भेटतं. ही झोपून उठले माझी लेक, दमले ती. कुठे गेली होती? जा कुठे गेला होता तू? कुडाळला गेलो होता. ही लोक पण गेली होती लांजाला. सकाळी मला तुम्हाला समज मला सोडायला गेलेला. माझ्या बहिणीच्या घरी थांबली होती. यांच्याकडे गौरीचा वौसा असतो, आमचा तर नसतो. आमची गौर पळवलेली आहे, पण मी यांच्याकडे खास गौरीचा सण बघायला आलेली आहे. बघू आता काय काय करतात ते. 1 मिनिट आले अक्का. माझ्या बहिणीची किती घाई आहे बघा. आणि इकडे यांची गवर आहे. गवर म्हणजे का पानांची तुमची? झाडांची. हा तीच पानं फुलं का असं? झाड, हळदीचं पान, हा तुळस, तेरडा, लाल भाजी, असे 5 प्रकारच्या 5 झाडांची आमची अशी गवर आहे. आणि ह्या गौरीची आम्ही पूजा केली. भाताच्या लाया असतात आमच्याकडे कणकवलीला. ओके. आणि 5 प्रकारची 5 फळ. आणि ही पानं कोणती पण वापरली का हेच पान लागतं? हळदीचं पान, तवसिनीचं पान, ओके. आणि ते करंद्याचं, भोपळ्याचं, अशी 5 प्रकारची 5 पानं असतात. ओके. झाली पूजा तुमची? आता तुम्ही काय करणार ही पूजा झाल्यावर? आता आम्ही आमच्या नवऱ्यांना देणार. मग नवर तुम्हाला काय गिफ्ट देणार आहेत? आमचे नवरे आता काय गिफ्ट देतील ते घेणार आम्ही आपले. तुला की पहिल्या वर्षी फक्त सोन्याचं देतात. नवीन वर्षाचं असलं काय? आमचा हाच प्रॉब्लेम. तर नवरा म्हणजे कसं ते आमचं गवरच वाघाने पळवली. असते काय काय मग नवऱ्याने आम्हाला सोन्याची वस्तूच दिली नाही. असं नसतं ना. बरोबर. मामाकडे जायचंय ना, यांची गडबड चालू आहे. आपण जेवूया आणि मामाकडे मामाचा व्हिडिओ घ्यायचा आहे. किती व्हिडिओ पेंडिंग आहेत आपले, खूप बनवायचे. आणि खूप मजा केली. गावाला मजा आली तुला? चला, हे सगळं श्रेय आहे आपल्या रोहन दादाला. रोहनमुळे हे सक्सेस झालेलं आहे की मी 12 वर्षाने गणपतीला आलेले आहे. आमच्या आकाकडे गौरीचं जेवण बघा. काळ्या वाटाण्याचं सांबार, हे स्वीट डिश खांतोळे. तुमच्यात काय बोलतात मला माहीत नाही, पण आमच्याकडे खांतोळे बोलतात. हे रव्याचं असतं किंवा नाही तांदळाचं असतं बारीक करून. सपवाटाची उसळ आणि आपलं फेवरेट अळू, वडे आणि डाळ भात. हा धनश्री, रव्याचे केलेत आपण. आका तांदळाचे पण करतो ना? ओके ठीक आहे. मी रवायचेच करतो. चलो. मोठ्या बहिणींकडनं मी जाऊन आलेली आहे माझ्या. आणि आता मी आले माझ्या भावाकडे, म्हणजे माझ्या माहेरी आलेले आहे. पैशा हो. आजपासून आमचा चालू झालेला आहे. आणि टच बंद कर बाबा. हो, मीच तुझा भाऊ. हे सगळ्यांना माहिती आहे. मीच तो आहे, त्यामुळे आज आलेली आहे ना, आज ती माझ्याकडे राहणार आहे. तुम्हाला आम्ही आमच्या गणपतीचं विसर्जन करणार. त्याच्यानंतर आम्ही मुंबईला फ्लॅट आहोत. रवाना होणार. आणि याच्या आधी तुम्ही माझे ते व्हिडिओ पाहिले असतील, कसे वाटले तर मला नक्की सांगा आणि ते कमेंट करा. लाईट आलेले कमेंट करा आणि तुम्ही सबस्क्राईब पण करा. ते करतात ना? करता ना? हो करतात. दम मारत नाही हो. श्रीकंठ काळा, श्रीकंठ काळा, श्री बोल. या काकांचं घर आहे, त्यांच्या घरचा गणपती धनश्री म्हणजे चुलत सख्खे काका आहे ना ग? चुलत सख्खे काका ना? हे पण काकांचं घर आहे. झगमग झगमग लाईट लावली. जास्त लाईट आहे.
आमची पूर्ण वाडी आहे इकडची मोठी ते माझे काका काकी ते सगळी आमचीच काका होय ना. पाहिजेत ना आपली माणसं पोरांना दुसऱ्याला पाहिजे होय की नाही. काका मला आवडतं ना. हो असतं असतं असतं. सकाळ मस्तपैकी झालेले आहे आणि आता माझ्या भावजेने नाश्ता म्हणून आम्हाला कट वडा आणलेला आहे. दाखवेल तुम्हाला थांबा. तू सारखी आणत राहा आणि आम्ही खात राहतोय. फरसाण कुठे आहे ना. फरसाण पण पाहिजे मस्त की वडा बनवलाय माझ्या भावजेने. हा कट कशाचा नाही काय वाटायचा गावाला येऊन येऊन आणि खाऊन खाऊन कंटाळा आलेला आहे. बघ कटवडा खाऊन सुस्तवलायस. रोज कटोडा मिसळ उसळ वडापाव खाऊन खाऊन ना पोटाची वाट लागलेली आहे. चला पोटान नाही सांगितल्यान खाव. काय लाचूची मोदक करतात ना. आज आमच्याकडे म्हणजे माझ्या माहेरी गणपती बाप्पाचं विसर्जन आहे त्याच्यामुळे आम्ही आज मोदक आणि डाळ भात कांदा भजी हे बाप्पाला सगळं निवेदन आम्ही दाखवणार आहे. आणि मस्त की आम्ही मग इथून नाही मेन इकडे विसर्जन आम्ही कसं करणार ते तुम्हाला बघायचं आहे. चला ब्लॉग कंटिन्यू करा. हे बघ काय करा सबस्क्राईब करा. बोल बोल. मानसी गवंडे या चॅनलला सबस्क्राईब करा. ताई तुझी मैत्रीण आली. किती खातात बघा. हे मी ईशाला आणलंय खायला नाही. हा हे मी आणलेलं आहे. चला तर आता आरती करूया. श्री गणराया पार्वती तनया श्री गणराया पार्वती तनया ये माझा बेटी श्री गणराया पार्वती तनया श्री गणराया पार्वती तनया ये माझा बेटी शिव पार्वतीच्या बाळा देवा गजानना देवा गजानना देवा गजानना जास्वंदीच्या फुलांच्या माळा वाही तुला जास्वंदीच्या फुलांच्या माळा
मम्मी भावांबरोबर गप्पा मारते भावंडांबरोबर गप्पा मारूया. दान करा पटाने खाली टाकतात. या भाऊजी नाटक बघ काय झालं. या भाऊजी नाटक बघा. मीटअप झालंय तुमचं. आमच्या पूर्ण फॅमिली म्हणजे घराची परंपरा बघा. प्रत्येक ठिकाणी असं असतं बाप्या. देवाला वाडी दाखवणार, नंतर देवाला नैवेद्य दाखवणार, नंतर मग जेवणार. हे आमच्या 5 कुटुंबाच्या काका आमचे प्रत्येकाच्या घरातून आलेले नैवेद्य आहे. गणपतीच्या विसर्जनाची वेळ आलेली आहे, पण आरती करता ते आले नाहीत अजून. किती वेळ लागणार यायला? ओके. जीजी बाबा तयारीत बसले. 1-2 तास झालेत. 2 तास झाले तयारी करून बसलात. आता बाप्पाचं विसर्जन करणार आणि आम्ही इथून जाणार आहोत. कुठं जाणार आहे? फ्लॅटवर मामाच्या. यांची काय जुगलबंदीच वेगळी असते सामान भरायची. हे माझे पप्पा. त्यांचं 8 जानेवारी 2011 त्यांचं हे झालं होतं. ठीक आहे, तो दिवस कधी विसरणार नाही. काय हा ती भरलेली भांडी रिकामी कर. बबडी आज काय खाणार आहेस? चॉपर राईस. ही लोक गणपती विसर्जनाची वाट बघत आहेत. त्यानंतर कणकोलीला जाणार आणि तिथे चॉपर राईस. श्रावण पाळलाय. श्रावण समाप्तीचा प्रोग्राम. 7 दिवस श्रावण हिने पाळलेला आहे. केवढ्या बॅगा बघा मामाने आणल्या. ते सगळ्या आम्हाला घेऊन जायच्यात. माझी तर ही एकच बॅग आणि हे एवढे सगळे मामाचे आहेत. धनश्री ऑल सेट. चला बाप्पाच नाही गेलं तर आपण काय जाणार. ही लोक सगळीकडे आरती करायला जातात आणि आरती करून येतात. मग आता इकडे भावाच्या घरी आरती आहे. आरती करून बाप्पांना विसर्जनसाठी घेणार. समोर पुढे अरे अरे अबो इकडे इकडे. बाबा गणपती गजानन स्वामी समर्थ महाराज आपली सालाबाद प्रमाणे सगळ्या आतल्या घरातल्या लेकरांनी तुमची सेवा चाकरी केलेली असा मान्य. चला जेव्हा पाया पडत चला बाबू काय बाबू हा पाया बोल. गणपती बाप्पा. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. मम्मी आता आपण कुठे जातोय? बाप्पा विसर्जन बावडीवर. ओके चला. ते लोक गेले पण तुम्ही चालेपर्यंत पप्पांना सांगितलं. पप्पा हिला मी चप्पल घालायला सांगितलेली. ओव्हर ऍक्टिंग करने के लिए किसी चप्पल नाही पहनी है. अरे पण खाली पग ना तगड आहे. पप्पा सांग पप्पा बोलू मग ऐकणार नाही. या विहिरीमध्ये विसर्जन होणार आहे. वॉकिंग स्टेप्स आहेत खूप. आमचं गणपती बाप्पा. दिस इज विहीर.
फायनली मी आली आहे हळूहळू चालत आणि ही आमची जुनी बावडी. या बावडीचं पाणी कोण पिईल ना आयुष्यात पाणी विसरणार नाही. एवढं पाणी आहे. शेवटी माहेरची बावडी आहे माझ्या. होय होय बरोबर चव किती आणू? चांगली खरोखर चांगली. हा बस हा सेकंड गणपती आहे. आमटी समजलं भाजी भाकरी आमटी वगैरे. गावाला मस्त असतं ना सगळ्यांचे बाप्पा. आपल्या मुंबईला आपल्या एकटा नॅचरल पाण्यामध्ये सोडणार आहे, ड्रमात नाही. आपल्याकडे पण नॅचरल पाणी आहे जे तू नाही बोललीस, तू बोललीस. पप्पा बोलत होते जाऊया करून. स्वतःचा चेहरा दाखव. फोर्थ गणपती. वाजती पायी देवा तुझ्या रे पैठणी देवा देवा तुझ्या रे पैठणी तुझ्या रे कुठे सरके श्री तुझ्या रे पाणी गणपती कुंडले पाणी गणपती कुंडले वाजती पायी देवा तुझ्या रे पैठणी देवा देवा तुझ्या रे पैठणी मनपूर्ण कर सर्व कामा पर्व इतर रखवाली धर काय पाठी क्लेश पिढा काय असा ती दूर कर. होय महाराजा. माझा भाऊ गेलेला आहे पाण्यामध्ये. गिरीश काका गेलेले आहेत पाण्यामध्ये आणि गिरीश काका पण गेलेले आहेत. लय भारी. आता बाप्पा घेणार आहे थोड्या मिनिटांनी. खूप भारी वाटतं बाबा असं गावाला. पहिल्यांदा बाप्पा आता घेणार आहे पाण्याखाली. आता खूप भारी वाटतं. तुला किती बोलतास? हो अरे तेवढी याची एवढी. हा पण माझ्या चुलत भावाचाच घरचा गणपती आहे. अजून हळदी वे माझ्या माहेरच्या बाप्पाचं विसर्जन आहे बघा. माहेरचा गणपती बाप्पा. मम्मी साईड तू. परत एकदा पुढच्या वर्षी आम्हाला दरवर्षी असं बोलव हा आहे ना. तुला आवडलं घराश्री? येस. तुझा गणपतीच्या जात नाही. मी आले म्हणाले तुझ्यासोबत राहायचंय परत अरे तुमच्यासोबत. त्याची आतू आली ना म्हणून तर यावं मला खूप बरं वाटलंय. त्याला आमचा गणपती पप्पाला बिप्पाला जागा केला. आरती झोपलाच नाही. आम्ही तर काका पेडणेकर यांच्या घरी आलेलो आहोत. खळ्यात काका म्हणजे हे काका यांच्या घरी अंगणात आलोय आणि जे आम्ही तर बाप्पा विसर्जन केले त्याची प्रसादी बनवतोय. गौरीचं पण विसर्जन आजच केलं आहे त्यामुळे भाकरी आणि भाजी. आंबोळे आहे. आंबोळे आणि भाकरी भाजी प्रसादी. आंबोळे केले ना खाते. तिसऱ्यांदा पुढे खातेले मी. ही माझी वहिनी लय भारी आहे. एक इलीला आहे नातवाक सांभाळता. बोल. गणपती विसर्जन करून आल्यावर इथे प्रसादी बनवली आणि त्यांना वाटली. ही गावातली मजा असते जे पप्पा आणि मी मुंबईला करतो ते. आपण वडापाव फळं केळी जे असेल ते वाटतं. लोकांना मस्त सगळे जेवढं काय फळं सगळी कापली सगळी दिलेली आहे तिकडे. खाते बघ खाते. माहेरचा प्रसाद आहे.
हे नेहमी माहेर 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 माहेर. कुठे 12 वर्षाने आले. मोठी आता योग कोणा मिळतो काय? नाही. हा आता चाललो. पप्पांचं असताना एक बॅग घेत नाही बाई. हं? शाणी ही बघा, ईशाची आहे ना ती. फायनली मी माझ्या आता माहेरून आता मी माझ्या मुंबईच्या प्रवासाला निघालेली आहे. आणि मी 12 वर्षाने, मी परत सांगते, मी 12 वर्षाने मी माझ्या माहेरी गणपतीला आली होती. पण खूप छान वाटलं, खूप मस्त. तुम्ही तर हा ब्लॉग पाहिला असणार आहे. तुम्हाला कसं वाटलं हे मला नक्की कमेंट मध्ये सांगा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. एवढ्या वेळ लागतो